नमस्कार मंडळी, हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं स्वागत. आज आपण आपल्या केसासाठी रेसिपी बघतोय. म्हणजेच काय तर केसासाठी तेल कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. याच्या आधी पण मी केसाच्या वाढीसाठी किंवा केसांच्या आरोग्यासाठी तेलाचे काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला देईन. हे जे सगळे घटक पदार्थ इथं तुम्हाला दिसत आहेत ही जास्वंदीची फुलं आहेत. तर ही जास्वंदीची फुलं जरी निर्माल्यातली घेतली तरी सुद्धा चालतात. त्याचे सगळे जे गुण आहेत ते त्याच्यामध्ये टिकून राहिलेले असतात. त्याच्यानंतर कढीपाला मी घेतलेला आहे. त्याच्यानंतर मोहरीचं तेल घेतलेलं आहे आणि हे आहे खोबऱ्याचं तेल. त्याच्यानंतर ही जी कोरफड आहे तर ती कोरफड आपण चिरून घेणार आहे, याचे काटे काढून घेणार आहे. त्यानंतर मेथ्या आणि कलौंजी घेतलेली आहे, कांद्याचं बी म्हणतात याला. तर हे पण दोन्ही आपल्या केसांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतं. याच्यामुळे केस काळे राहण्यास मदत होते. त्याच्यानंतर हे ज्या मेथ्या आहेत त्याच्यामुळे केस दाट राहायला आपल्याला मदत होते. केसांचं पोषण ह्या कढीपाल्यामुळे होतं. त्यानंतर ह्याच्यामध्ये आणि कोरफडीमध्ये असे काही गुणधर्म असतात की ज्याच्यामुळे आपले केस सिल्की राहतात. म्हणजे कंडिशनिंगचं काम ह्याच्यामुळे आणि ह्याच्यामुळे होतं. शिवाय ह्याच्यामुळे पण केस दाटही होतात, काळे राहतात. त्यानंतर कांदा आहे, कांद्यामुळे सुद्धा केस दाट होतात. शिवाय आपल्या केसांना जर काही फंगस लागलेली असेल किंवा काही कोंडा वगैरे आपल्या केसांमध्ये होतो तर ह्या कांदा घातल्यामुळे तो कोंडा कमी व्हायला मदत होते. आता मी याच्या आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की फक्त तेल लावून केसांना सगळे फायदे मिळत नाहीत. केसांची वाढ किंवा केसांचं आरोग्य बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतं. याच्या आधीच्या तेलाच्या व्हिडिओत मी ते सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे आपली दिनचर्या, आपली झोप, आपलं खाणं पिणं ह्या सगळ्यावर आपल्या केसांचं आरोग्य अवलंबून असतं. पण तरी सुद्धा हे तेल वापरून आपण आपल्या केसांचं आरोग्य टिकवून ठेवायला नक्कीच मदत करू शकतो. तर आज सगळ्यात आधी मी मोहरीचं तेल आणि खोबऱ्याचं तेल कढईमध्ये तापत ठेवते. कढई तापतीये तोपर्यंत मी अजून एक सांगायला तुम्हाला विसरले की कोरफड धुवून, म्हणजे ही कोरफडीची जी पानं आहेत तर ती धुवून अशी उभी करून ठेवायची सिंकमध्ये वगैरे. मग याच्यामध्ये जो एक पिवळा विषारी पदार्थ असतो तर तो आपल्या केसांच्या आरोग्यासाठी योग्य नसतो. तर तो सगळा वाहून जातो. म्हणजे त्याचा तो सगळा जो पिवळा भाग आहे तो बाहेर पडतो. त्याच्यानंतर ही पानं पुन्हा धुवून घ्यायची आणि मग आपल्या केसांसाठी वापरायचे. तर त्याच्या आधी हे जे काटे आहेत तर ते फक्त मी काढून घेतेय. तर ह्याचे फक्त आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे. शक्यतो लोखंडी कढई घ्यायची, ॲल्युमिनियमची वगैरे कढई घेऊ नका. आता ह्याच्यामध्ये मी घालतीये मोहरीचं तेल. मोहरीचं तेल सुद्धा केसांच्या वाढीसाठी उपयुक्त असतं. आणि जरी तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल, तुम्ही नुसतं खोबरेल तेल वापरलं तरी सुद्धा चालेल. जर शक्य असेल तर बदामाचं तेल वापरा, ऑलिव्ह ऑइल मिळतं तर ते वापरू शकता तुम्ही. या सगळ्याचे वेगवेगळे फायदे आपल्या केसांना मिळतात. पण मी मात्र आज मोहरीचं तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये घालणार आहे खोबऱ्याचं तेल. त्यानंतर हा जो कांदा आहे तर तो मी सालासकटच जाड जाड चिरून याच्यामध्ये घालणार आहे. सालं काढायची गरज नाहीये, सालं सुद्धा केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. त्यानंतर घालूया ही फुलं. कढीपाला घेतलाय. शक्य असेल तर मोठी कढई घ्या, म्हणजे मग उतू जात नाही. हे तेल उतू जायची शक्यता असते. याच्यामध्ये मी आता कलौंजी आणि मेथ्या पण घातलेल्या आहेत. त्यानंतर आपण घालूया कोरफड, जी मी चिरून घेतली आहे ती कोरफड घालतीये. ॲल्युमिनियमची कढई मात्र वापरू नका, पितळीचं चालेल. आणि आता हे अगदी मंद गॅसवर आपल्याला ह्याच्यातलं सगळं मॉइश्चर उडून जाईपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे तेल. खूप वेळ लागतो आणि गॅस मोठा केला की हे उतू जातं, तर त्याच्यामुळे गॅस मोठा करता येत नाही. तर आता एका बाजूला मी हे उकळत ठेवते आणि तयार झाल्यावरच तुम्हाला दाखवते. व्हिडिओ आपल्याला मोठा करायचा नाही आहे. तर तेल पूर्ण तयार झालं की तुम्हाला दाखवते मी. जवळजवळ 15 ते 20 मिनिटं मी हे तेल उकळते. तुम्हाला दिसत असेल याच्यातली जी फुलं आहेत तर ती काळी झालेली आहे, कांदा सुद्धा ब्राऊन झालेला आहे. तर आता या स्टेजला आपल्याला हे तेल बंद करायचं आहे. कढीपाला सुद्धा असा कुरकुरीत झालेला आहे बघा. म्हणजे जवळजवळ 20 ते 25 मिनिटं हे तेल बारीक गॅसवर उकळायला लागतं. त्याच्यानंतर गॅस बंद करून हे असंच झाकून ठेवायचं आहे. थोडंसं त्याचं टेम्परेचर कमी होऊ द्यायचं. त्याच्यानंतर झाकण ठेवायचं. ही लोखंडी कढई आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये 24 तास आपण हे तेल असंच ठेवणार आहे आणि नंतर गाळून आपण हे तेल केसांसाठी वापरू शकतो.
आता हे जे आपण तेल 24 तास लोखंडी कढईत ठेवलं होतं तर ते आपण आता गाळून घेऊया. याच्यात आपण मोहरीचं तेल घातलेलं असल्यामुळे हे थोडंसं चिकट असतं. तर आंघोळीच्या आधी म्हणजे न्हायच्या आधी फक्त 1 तास आधी लावायचं आणि मग कोमट पाण्याने केस धुवून टाकायचे. त्याच्यानंतर हे थोडंसं लावायला घेताना थोडंसं कोमट करून घ्यायचं, म्हणजे ह्याचे पूर्ण फायदे आपल्याला मिळतात. तर मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.